माणसाने जर केलं ही गोष्ट तर स्त्री माफ करून देते, पण जेव्हा स्त्रीकडून असं काही होतं त्यावेळेस माणूस माफ नाही करत. समाज पद्धती आपली. लग्नाची व्याख्या काय? स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शारीरिक संबंध ठेवण्यासाठीची मिळालेली संमती. एक मुलगा एका मुलीला बघायला जातोय तर तेव्हा मुलाने मुलीला काय प्रश्न विचारायचा? चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला की लगेच घरी जाऊन एकमेकांना पसंती कळवणं ही चूक कोणीही करू नये. लग्न आधी बऱ्यापैकी मुला मुलींचे अफेअर असतात. तो पास्ट लग्नाच्या आधीच त्यांनी एकमेकांसोबत डिस्कस करायला हवा की नको? त्यांच्या त्या काळातल्या त्या रिलेशनशिप मधल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत ना, या नंतर जाऊन तुमच्या रिलेशनशिप मध्ये घातक ठरू शकतात. पाण्यामध्ये ती अंगठी टाकली जाते आणि मग ती शोधून द्यायची, एकच लवंग किंवा एकच पान दोघांनी तोंडात धरायचं. हे सगळे खेळ कशासाठी होते माहितीये तुम्हाला? हे फक्त प्री वेडिंग वाल्यांसाठी नाहीये, हे नॉर्मल कपल साठी आहे. त्याही पिरियड मध्ये यांच्यात फिजिकल होण्याचे चान्सेस असतात किंवा होतातही. त्याचे धोके काय आहेत हे मात्र आपलं सांगण्याचं काम आहे. हे जे कारण आहे की आईमुळे संसार तुटला असं खूप ब्लेम केलं जातं मुलीच्या आईला, हे कुठपर्यंत बरोबर आहे? म्हणून तर ही सगळी नाती अशी बदनाम झालेली आहेत ना सर. ते नंदेनी हे जाणून घ्यावं, कारण ती सुद्धा स्वतः एक संसार करत असते. माझ्या आईचा जो तिच्या सासू बरोबरचा अनुभव असेल तोच मी धरून चालते. माझी आई मला तोच सांगणार आहे ना. मी असे एक बायोडेटे पाहिले की ज्याच्यामध्ये असतं की मुलाचे आई वडील हे आमच्या सोबत राहायला नको. अशा मुलींनी खरंच एखाद्या अनाथ मुलाशी लग्न करावं. दोन चांगल्या आई वडिलांसारखं तुझ्यावर प्रेम करणाऱ्या किंवा घरातली तुझ्याच जबाबदारी घेणाऱ्या दोन चांगल्या व्यक्तींना तू मुक्तीस. मग लग्नानंतरचं अफेअर हा एक मुद्दा येतो. पण लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो बघा की मला त्या लहान मुलांना घरात जर प्रेम मिळालं नाही तर ते बाहेर प्रेम शोधायला लागतं. मग ते त्याच्या टीचर मध्ये प्रेम शोधतं आईचं. तसं आहे ना सर. हे आपण जर ठरवलं ना तर आपण 5 मिनिटाचा का होईना क्वालिटी टाइम जर एकमेकांबरोबर स्पेंड केला ना सर, तर त्या 5 मिनिटावरती तुम्ही पुढचे. तुम्हाला असं वाटतं का लग्नाच्या आधी त्या दोघांनी एकमेकांच्या मेडिकल टेस्ट केल्या पाहिजे? पुरुष मारतात असं नाही, अनेक बायका सुद्धा पुरुषांना मारतात. हे सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, भरपूर विषयांवर जेव्हा आपण पॉडकास्ट करत असतो, जसं की ॲस्ट्रॉलॉजी झालं, रिअल इस्टेट झालं, ॲडव्होकेट सोबत आपण पॉडकास्ट करतो, बट कुठेतरी असं वाटतं की आपल्या समाजामध्ये सध्या लग्नांना घेऊन, म्हणजे लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर हे असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कितीही रिलेशन चांगलं असलं तर असं म्हटलं जातं की एका रात्रीत काय होऊन जाईल सांगता येत नाही. होत्याचं नव्हतं होऊन जातं, रिलेशन तुटतात. त्याला भरपूर कारणं असतात की ज्या कारणांमुळे रिलेशन तुटतात किंवा नवरा बायकोचं नाही पटत. आणि हे का होतंय असं आजकाल? आणि हे डिवोर्स का फक्त आज होत आहेत का? फारक त्या ज्याला म्हणतो आपण घटस्फोट ज्याला म्हणतो ते फक्त आज होत आहे का? नाही, हे आधी पण होत होतं, हे आता पण होतंय. थोडं प्रमाण वाढलंय आजकाल. त्याचे कारण काय आहे आणि तुमचा संसार चांगला चालण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, याच गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहे डॉक्टर सायली राणे वैद्य मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मॅम, काय वाटतं तुम्हाला लग्नाची व्याख्या काय? लग्नाची व्याख्या खरं तर म्हणाल ना तर जी ऑथेंटिक आहे ती मी तुम्हाला सांगते. खरं तर की खरंच पूर्वी म्हणजे मी शिकवतानाही हे सांगते की लग्न म्हणजे तुम्हाला खरंच स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शारीरिक संबंध ठेवण्यासाठीची मिळालेली संमती, अशीच खरी त्याची व्याख्या आहे. पण एकतर त्याच्या मागचा थोडासा इतिहास पण असाच आहे की लग्न संस्था ही का स्थापन केली गेली, तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते, म्हणजे तीच व्याख्या लोकांच्या लक्षात येईल. तर पूर्वी असं होतं की जेव्हा आपण एक आदिवासी समाज जेव्हा होता, म्हणजे अगदी हे खूप मागचं मी सांगते तुम्हाला, तर त्यावेळेला आपण सगळेच मनुष्य प्राणी हे आपण सगळे कळपात राहणारे होतो. आणि त्यावेळेला असं होतं की स्त्री प्रधान अशी ती एक संस्कृती होती की तिथे ना स्त्रीला एका देवीचं स्थान दिलं जायचं. आता तिला देवीचं स्थान का दिलं जायचं माहितीये? कारण की तेव्हा असं त्या लोकांना वाटायचं की हिला काहीतरी अशी दैवी शक्ती आहे की त्यामधून ती एक जीव जन्माला घालू शकते. तेव्हा हेही त्या लोकांना माहिती नव्हतं. इतकं अज्ञान होतं त्यामध्ये की त्यांना हे माहिती नव्हतं की स्त्री आणि पुरुष यांच्या दोघांच्या शारीरिक संबंधामधून हे एक मूल जन्माला येतं, हे त्यांना माहिती नव्हतं. पण त्यावेळेला शारीरिक संबंध सुद्धा तिथे कंपॅटिबिलिटी पहिली बघितली जायची आणि जिथे कंपॅटिबिलिटी तिथे ते ठेवले जायचे. मग ते एका बरोबर नाही, काही वेळा अनेक लोकांबरोबर पण ठेवले जायचे. अशी त्यावेळी ती संस्कृती होती. मग जेव्हा असं लक्षात आलं की नाही, हे मूल जन्माला ह्या अशा संबंधांमधून येतं, त्यावेळेला मग संबंध कुठे आला
तर पुढे मग हे मूल माझं, मग त्याच्यावरचा हक्क माझा आला. त्याच्यानंतरचं मग हळूहळू थोडीशी कुटुंब, म्हणजे 3 लोकांचं एक कुटुंब, ही कन्सेप्ट एक बाजूला झाली की या स्त्री पुरुषांचं हे मूल ते वाढत त्या कळपातच होतं. म्हणजे अशी एकावर त्याची जबाबदारी नव्हती, सगळे मिळूनच त्याचा सांभाळ करत असत. पण त्याच्यानंतर आला हा भाग जमिनीचा. जेव्हा त्या लोकांनी शेतीचा काही भाग किंवा एक विशिष्ट तुकडा जमिनीचा आपण म्हणतो तो कसरण्यासाठी सुरू केला. म्हणजे जेव्हा शेतीकडे पुन्हा लोक ते आले, आधी फक्त शिकार आणि या सगळ्या गोष्टींमधून मग जेव्हा ते शेतीकडे आले, त्यावेळेला मग असं झालं की हे घर माझं, हा शेतीचा हा पट्टा किंवा ही जमिनीचा हा जो पट्टा आहे हा माझा. मग तो माझा आहे, पण माझ्या नंतर कोणाचा? तर माझ्यानंतर माझ्या या कुटुंबाचा. तिथे कुटुंबाची एक स्थापना झाली आणि मग तिथून लग्न संस्था खऱ्या अर्थाने स्थापन झाली असं म्हणतात. तर तेव्हा म्हणूनच म्हटलं की खरा त्याचा अर्थ हा आहे की आपल्याकडे आता लग्न म्हणजे 2 स्त्री पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठीची मिळालेली संमती, हीच त्याची व्याख्या आहे. बरोबर आहे. आणि खूप बोल्ड ही व्याख्या, खूप बोल्ड आहे, पण ही खरी आहे. पण ही खरी आहे, म्हणजे ही अनेक पुस्तकांमध्ये आहे. मी शिकवताना हे सांगते लोकांना. तर या सगळ्या ही त्याची व्याख्या झाली. पण आता त्या व्याख्येचा तर मूळ अर्थ जो आहे तो लोकांना कधी समजलेलाच नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्याला ना पुन्हा एकदा स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध याला एक खूप घाणेरडं स्वरूप दिलेलं आहे लोकांनी. म्हणजे ज्या नात्याला पूर्वी इतकं पवित्र समजलं जात होतं, तर तिथेच आधी ते इतकं विभत्स करून ठेवलेलं आहे. आणि त्याबद्दलचे असणारे अनेक गैरसमज, नैतिक अनैतिक संबंध, हे आपण नंतर बोलूच त्याबद्दल सुद्धा. पण या सगळ्यामुळे मुख्य त्याची जी व्याख्या आहे ती सगळे लोक विसरून गेलेले आहेत. आता याच्या बरोबरीने काय आहे तर कुटुंब संस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे एक, ज्यामध्ये लोक 4 बांधले जातात. 2 लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा 2 कुटुंब सुद्धा एकत्र असतात. आपल्याला सगळ्यांना माहितीये की लग्न फक्त एका स्त्री पुरुषापुरतं मर्यादित राहत नाही. नातेसंबंध निर्माण होतात, ते सगळ्यांचे होतात. समाज त्या सगळ्यामध्ये असतो. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यामध्ये असणारी एक म्हणजे की आपल्याला कोणीतरी जोडीदार असणं. मग जोडीदार याचा अर्थ सगळ्याच बाजूनी असतो. जोडीदाराला आपण काय म्हणतो? जोडी तुटली की काय होतं सांगा? आपण एकटे पडतो. आपण कधी एक पायामध्ये शूज घालू शकतो का? एक चप्पल घालू शकतो का? नाही घालू शकत. त्याचा अर्थच त्याचं कामच पूर्ण होणार नाही. सेम हे आहे, जोडीदार याचा अर्थच तो आहे की तो सगळ्या बाबतीत आपल्याला सपोर्टिव्ह असला पाहिजे किंवा त्याचा आपल्याला सगळ्या बाबतीतला असणारा आधार, मग तो भावनिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या बाजूनी असला पाहिजे. आणि याचा म्हणून म्हणलं की जोडीदार कशाला म्हणतात ना, हेच लोक आता विसरले. खूप छान एक्सप्लेन केली मॅम तुम्ही व्याख्या. मी आजपर्यंत नव्हती ऐकली इतकी सुंदर पद्धतीने. मला एक सांगा, एक मुलगा एका मुलीला बघायला जातोय, आपल्याकडे तो मुलगाच जातो बऱ्यापैकी बघायला. तो गेला आणि मग पोह्यांचा कार्यक्रम झाला, चहा दिला, पोहे झाले. मग त्यांना बोलतात की आता तुम्ही सेपरेटली दोन्ही एकमेकांना भेटा आणि एकमेकांशी बोलून घ्या. तर तेव्हा मुलाने मुलीला काय प्रश्न विचारावे आणि मुलीने मुलाला काय प्रश्न विचारावे? खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगू का, एकतर मुख्यतः की या इतक्या कमी वेळात आणि या पहिल्या भेटीमध्ये फक्त ओळख झालेली असते एकमेकांची. ओळख म्हणजे काय, अगदी बेसिक. आणि त्यावेळेला घरातल्यांचं प्रेशर असतं, बाहेर बसणारे निम्मे कान लावून असतात की दोघं काय बोलतायत. तर तिथे आधी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना थोडीशी प्रायव्हसी देण्याची गरज असते. त्या पहिल्या भेटीत तर खरंच दोघांच्या फक्त अगदी जुजबी ओळख आपण ज्याला म्हणतो ना, तेवढीच त्यांची होते त्या मीटिंगमध्ये. पण तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये जनरल, मग तू कुठल्या कॉलेजमध्ये होतीस, कुठल्या शाळेत होतीस, तुझं शिक्षण किती आहे, तुझ्या आवडीनिवडी का, अगदी एवढ्याच गोष्टी त्या दिवशी फक्त डिस्कस केल्या जातात. पण म्हणूनच आम्ही म्हणतो की लग्न ठरल्यापासून पुढे किंवा तुम्हाला जर वाटतंय की ओके वाटतंय हे मला, तर एका दिवसात कोणीही हा म्हणजे चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला की लगेच घरी जाऊन एकमेकांना पसंती कळवणं, ही चूक कोणीही करू नये. आणि पालकांनी पण त्याच्यासाठी त्यांना घाई करायची नाही अजिबात. बरोबर. त्यामुळे सुरुवातीचे पहिल्या मीटिंगचे हे प्रश्न अगदी जुजबी आणि साधे असतात. फक्त अगदीच एवढे साधे की कॉलेज कुठलं, शाळा कुठली, तेवढेच हवे. त्याच्यानंतर मात्र आधी तुमची ओळख तर व्हायला पाहिजे ना. तुम्ही काही पर्सनल गोष्टी आता डायरेक्ट आपण कुठल्याच व्यक्तीशी बोलू शकणार आहोत का, जी आपल्यासाठी एकदम नवीन आहे? कोणी असू देत, मग कोणी किती बोल्ड असू देत, तरी सुद्धा नाही बोलू शकत. आणि इथे तर तुम्हाला आयुष्य एकमेकांबरोबर काढायचं आहे पुढचं सगळं.
तर मग त्याच्या नंतरच्या ज्या मीटिंग्स आहेत ना, तिथे टप्प्याटप्प्याने तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे मग तिथून पुढची स्टेप काय, तर मग आणखीन पुढचे प्रश्न काही विचारणं, जसे की बरं मग तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, माझे फ्युचर प्लॅन काय आहेत, किंवा साधारणतः एकमेकांची फॅमिली बॅकग्राऊंड थोडी डिटेलमध्ये समजून घेणं, की तुझ्या घरात कसं वातावरण आहे. जॉईंट फॅमिलीतली एखादी मुलगी असेल किंवा जॉईंट फॅमिलीतला एखादा मुलगा असेल, तर आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची थोडीशी ओळख करून देणं, किंवा आपले जे काही चालीरीती आहेत, मी म्हणलं की एक फॅमिली बॅकग्राऊंड सगळी जी आहे, की आमची फॅमिली बाबा खूप सोशल आहे, किंवा आमच्या घरात या गोष्टी लागतातच, केल्याच जातात, जे काही असतील तर याबद्दल थोडीशी अजून डिटेलमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा व्हायला. येस 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 नक्कीच. हा प्रश्न मी आता एक जो विचारतोय हा थोडा बोल्ड होऊ शकतो, बट आजकाल काय ना की मी किती % मध्ये ते अफेअर्स हे सांगू शकत नाही, बट लग्न आधी बऱ्यापैकी मुला मुलींचे अफेअर असतात, कॉलेजमध्ये असतात, पास्ट असतो. येस. तुम्हाला काय वाटतं, तो पास्ट लग्नाच्या आधीच ज्यांचं म्हणजे जे बघायला गेले त्यांनी एकमेकांसोबत डिस्कस करायला हवा की नको? येस. दोन गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये काही जण असं समजतात की नाही बाबा, मला सगळं पास्ट सांगणं मला गरजेचं वाटतंय, कारण की नंतर काही बाहेरून कळायला नको. कारण अनेकदा आपण असंही बघतो की एखादा अफेअर कोणाचं जर सिरियस असेल, जे 6-7 वर्ष असेल अगोदर, आणि मग थोडी चौकशी केल्यावर कदाचित कळू शकतं ना की बाबा या व्यक्तीचं होतं अफेअर अनेक वर्ष, आणि आम्ही तर या मुलीबरोबर बघितलं होतं त्याला, आणि आता ही वेगळीच कोणीतरी लग्न करून आलेली, असं होऊ शकतं. तर त्यामुळेच की ते अफेअर 1 आहे, 2 आहेत, किती आहेत, कारण कसं आहे, अनेक अफेअर्स करणारे सुद्धा असतात ज्यांच्यासाठी फक्त टाइमपास असतो तो, मग त्याच्यावरनं जज केलं जातं पुन्हा एकदा एकमेकांना. तर त्याच्यापेक्षा जर खरंच एखादा सिरियस अफेअर आहे आणि त्याबद्दल मात्र एकमेकांना खूप क्लिअर सगळ्या गोष्टी सांगाव्यात. अगदी नाव नका तुम्ही सांगू, पण कोणीतरी XYZ व्यक्ती होती आणि माझं तिच्याबरोबर खूप सिरियस अफेअर इतके वर्ष होतं, आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर ते तुटण्याचं कारण सांगितलं पाहिजे. फक्त अफेअर होतं हे सांगता कामा नये. आणि जिथे मी म्हणते की टाइमपासवाली 5-5, 6-6 अफेअर झाली ना, हे प्रौढीने सांगण्याची गोष्ट नाहीये, तर ती गोष्ट मात्र अजिबात सांगू नये. किंवा असं म्हणावं की हे याबाबतीत पण थोडीशी ट्रान्सपरन्सी असावी, की थोडासा मी कॉलेजमध्ये असताना होती माझी अशी काही टाइमपासवाली अफेअर्स, पण नक्कीच एकदा जेव्हा मी कमिटेड आहे तेव्हा मी तुला शब्द देतो की इथून पुढे असं काहीही होणार नाही. हे सुद्धा खूप सरमहत्वाचं आहे. याच्यात आहे ना खूप मोठा विषय आहे अजून. हे जेव्हा मुलगा बोलतो ना, तर मुलगी ऍक्सेप्ट करून घेते, किंवा तिच्यासाठी असतं की ठीक आहे हा मुलगा आहे. पण जेव्हा एखादी मुलगी हे सांगेल तर तो मुलगा ऍक्सेप्ट करू शकेल का नाही, हा एक पार्ट झाला. आणि दुसरा प्रश्न प्रत्येक मुलाच्या डोक्यात येतो की तुम्ही फिजिकल झाले होते का, यावेळेस काय केलं पाहिजे? मी असं म्हणते की फिजिकल झाला होता का, किंवा त्यांच्या त्या काळातल्या त्या रिलेशनशिप मधल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत ना, या नंतर जाऊन तुमच्या रिलेशनशिपमध्ये घातक ठरू शकतात फ्युचरमध्ये. त्यामुळे अति खोलात न शिरणे, अज्ञानात सुख असतं. हा, तुम्ही माहिती करून घ्या एकमेकांबद्दल. आणि मी पुन्हा सांगते की जेव्हा एखादं सिरियस कुठलं तरी असेल की ज्याची बाबा खरंच समाजात पण चर्चा झालेली आहे, हे अफेअर मात्र लपवू नये. मग ती फसवणूक कदाचित वाटू शकते, पण इतक्या पर्सनल गोष्टी सांगायला जाण्याची माझ्या दृष्टीने आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे, फ्युचरमध्ये जेव्हा जर काही गोष्टी खटकायला लागल्या तर सगळ्यात पहिलं हे बाहेर येतं की तू असाच आहेस किंवा तू अशीच आहेस. किंवा डिरेक्टली कंपॅरिझन पण केली जाते. जेव्हा फिजिकल रिलेशन्स येतात, त्या दोघांमध्ये येतात, तेव्हा ऑटोमॅटिकली कंपॅरिझन जी असते ना, ती बोलून दाखवली जाते, आणि तिथे मग कदाचित वादाला सुरुवात होते किंवा गोष्टी बिनसायला सुरुवात होते. त्यामुळे इतक्या डिटेलमध्ये गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाहीये, पण एक थोडं सिरियस अफेअर असेल तुमचं, जास्त दिवसांकरता राहिलेलं, तर तुम्ही ते सांगितलं पाहिजे. याचं कारण काय वाटतं ना मॅम मला, की समजा त्या व्यक्तीला जर ते नंतर कळालं तर तो काय बोलेल की तू खोटं बोलली माझ्याशी. आणि आजकालच्या जगामध्ये मला असं वाटतं हे लोकांनी पण खूप, म्हणजे मुलं मुली आजकाल की जे आता अफेअर्स करत असतील किंवा जे आता असतील त्यांचे लग्न झालेले नाही, बट दे आर इन रिलेशनशिप, डिजिटल फुटप्रिंट्स ज्या असतात ना त्या खूप जास्त चेक होतात.
डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे की तुम्ही समजा कपल आहे तर त्यांच्यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स पण होतात, तर मग एकाच व्यक्तीला पैसे पाठवले गेले किंवा इकडे गेले, एकाच कॅफेला मल्टिपल वेळेस गेलेले, याच्यातून त्यांचं अफेअर समोर येण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. आणि जेव्हा 4 ते 5 वर्ष होऊन जातात तर या गोष्टीवरून त्या गोष्टी त्यांच्या कळू शकतात. त्यामुळे इट्स बेटर की इफ यू हॅव अ सिरियस अफेअर, तुम्ही पार्टनरला लग्न होण्याच्या आधी लवकरात लवकर ते सांगा की माझे काही होते आणि त्याच्यानंतर असं आहे. तुम्हाला असं वाटतं मॅम, आजकाल तुम्ही एक म्हणजे मॅरेज काउन्सिलर आहात आणि मल्टिपल कपल्स तुम्हाला रोज भेटतात आणि विचारत असतात, त्यासोबत तुम्ही त्यांना ट्रेनही करतात की प्रत्येक, तुम्हाला असं वाटतं की घरातला प्रत्येक एक व्यक्तीने मॅरेज काउन्सिलर बनलं पाहिजे कारण एक कुटुंब संस्था त्यांची पूर्ण ही चांगली होईल. नक्कीच. तुम्हाला असं वाटतं की आई वडिलांचा हस्तक्षेप आजकालच्या युगामध्ये हवा मुलांवर, की आई वडील जर म्हणताय की याचं जे घराणं आहे हे खूप मोठं आहे तर तू याच्याशी लग्न कर, किंवा मुलाकडचे म्हणतात की अरे ही मुलीचे आई वडील खूप चांगले होते किंवा तिचं खानदान जे म्हणतो आपण ते खूप चांगलं होतं म्हणून तू लग्न कर, असे एक्झाम्पल तुमच्या समोर येत आहेत, आणि अशा वेळेस काय केलं? खूप येतात. नाही, शेवटी कसं आहे, फॅमिली बॅकग्राऊंड बघणं आवश्यक आहेच आहे सर, की तुमचं काय म्हणतो आपण, मागे काय कुटुंबातलं आहे, लोक किती प्रतिष्ठित लोक आहेत, हे सगळं तर बघणं गरजेचं आहे. पण अनेक भागांमधला तो एक भाग बघणं आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती जिच्याशी लग्न करणार आहे ती व्यक्ती कशी आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं असतं, अतिशय महत्वाचं असतं. आणि आपल्याकडे समाजात प्रतिष्ठित लोकांमध्ये अजूनही असं केलं जातं की मुलगा कसा आहे किंवा मुलगी कशी आहे त्यांच्या गोष्टी न बघता फक्त फॅमिली चांगली आहे म्हणून तिथे आपलं लग्न केलं जातं, आपली मुलगी दिली जाते किंवा आपल्या मुलाचा विचार केला जातो तिथे. पण तसं करण्यापेक्षा तुम्ही ती म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी कसे आहेत हे थोडंसं जाणून घ्या. आणि हे सर कधी जाणून घेता येतं माहिती का, त्यासाठीचा थोडासा काळ जावा लागतो. म्हणजे एक साधारणतः आयडियल टाइम जो आहे ना तो लग्न ठरल्यापासून, किंवा मग तुम्ही लग्न ठरल्यानंतर एंगेजमेंट हवं तर करून घ्या, पण एंगेजमेंट पासून तुमचा लग्नापर्यंतचा काळ हा साधारणतः माझ्या दृष्टीने 6 महिन्यांचा असला पाहिजे. आणि या 6 महिन्यांमध्ये तुम्ही दोघांच्याही गाठीभेटी अशा असल्या पाहिजे आणि त्या नक्कीच घरातल्यांना सांगून असल्या पाहिजे. कुठेही तुमची जी एक मर्यादा आहे आपण जी म्हणतो ती ओलांडता कामा नये. आणि त्या सगळ्या मीटिंग्समध्ये, तुमच्या प्रत्येक त्या भेटीमध्ये तुम्ही एक स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या पाहिजेत एकमेकांबद्दलच्या, की असं होतं का. जसं तुम्ही आता अफेअर्स बद्दलचं म्हणालात, त्याच्यातच पुन्हा एकदा फॅमिली बॅकग्राऊंडच्या बरोबरीनेच छोट्या छोट्या गोष्टींनी आपण म्हणतो तसं की मुलीची काय आवड आहे, मुलीच्या काय सवयी आहेत, मुलाची काय आवड आहे, त्याच्या काय अपेक्षा आहेत, मुलीच्या काय अपेक्षा आहेत, हे त्या 6 महिन्यात दोघांनीही त्याचा एकमेकांचा पूर्णपणे अभ्यास करायचा असतो. आणि त्याच्या बरोबरीने आम्ही अजून एक सांगतो की त्या बरोबरीने एक थोडंसं तुम्ही एक दोघांच्याही घरी येणं जाणं, ते कशासाठी, तर जसं आता आपण म्हणालो की साधारणतः फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांच्या घरात काय पद्धती चालतात, हे थोडंसं जाणून घेण्यासाठी दोघांनीही एकमेकांकडे जाणं. आता असा काही काळ राहिला नाही आणि सर की लग्नाच्या आधी मुलगी जातच नाही त्या घरी, असं होत नाही. त्यामुळे तिने पण सगळ्या गोष्टी बघून घेणं, थोड्या वेळाकरता 1-2 तासाकरता त्या घरात जाणं, किंवा मुलांनी सुद्धा आपल्या होणाऱ्या सासरी जाणं, त्यांच्या घरात काय चालीरीती आहेत ते थोडंसं बघणं. कारण छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या ना तर त्यातून आपल्याला लगेच समजतात की यांच्या घरात नक्की काय चालतं. एक्झॅक्टली, हे खूप बरोबर आहे. खूप गोष्टी, ही गोष्ट खूप बरोबर आहे. असे काही अनुभव पाहिले मॅम मी की लग्नाच्या आधी वाटत असतं की अरे काय छान घर आहे, एकदम मोठ्या घरात जाते मुलगी, हे ते, आणि नंतर कळतं की या घरामध्ये कंटिन्यू भांडण आहे, या घरामधलं वातावरण अतिशय दूषित आहे, कारण लोक थोडी मॅम 4 लोकांमध्ये जाऊन भांडण करतात, जे होतं ते घरातच होतं. त्यामुळे हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. अगदीच मॅम, आता म्हणजे लग्न झालं त्यांचं आणि नंतर मग भरपूर साऱ्या गोष्टी येतात, मग पुढे कसं त्यांच्यात रिलेशन बनलं पाहिजे? आता बघा, सगळ्यात महत्वाचं की जेव्हा लग्न होतं ना तेव्हा आपल्याकडे अजूनही म्हटलं जातं की दोघांचेही फिजिकल रिलेशन हे अतिशय महत्वाचं आहे. नवरा बायकोंच्या नात्याचा तो पाया आहे असं आम्ही म्हणतो सगळ्यांना. आता याच्यात पण बघा, याबद्दलचे सुद्धा अनेक समज गैरसमज असतात. त्यातलं कोणीतरी आधीचा अनुभव घेतलेला असू शकतो, नसू शकतो, दोन्ही गोष्टी असतात. पण त्याच्यात न पडता दोघं जण जेव्हा नव्याने येतात तेव्हा त्यांची सुरुवात कशी होते, तर तुम्हाला त्याच्यासाठी एक छान उदाहरण येतं. आपल्याकडे ना
अनेक ज्या चालीरीती चालत आल्या आहेत ना सर, त्याला सगळ्याला काहीतरी अर्थ आहे. मी प्रत्येक वेळेला सांगते. आणि जसं की लग्न झाल्यानंतर काही खेळ खेळले जातात बघा, तर तुम्हाला माहितीये हे काही खरंच गंमत म्हणून खेळले जातात? नाही. त्याच्यासाठी हा खेळ का खेळला जातो? जसं की पाण्यामध्ये ती अंगठी टाकली जाते आणि मग ती शोधून द्यायची, किंवा एकच लवंग किंवा एकच पान दोघांनी तोंडात धरायचं. हे सगळे खेळ कशासाठी होते माहितीये तुम्हाला? तर नकळतपणाने एकमेकांना स्पर्श करणे आणि मग थोडीशी त्याच्यासाठीची एक जो अवघडलेलापणा असतो की नाही, दोघं एकमेकांसाठी खूप नवीन असतात त्यावेळेला. आणि असं तुम्ही जर एका रूम मध्ये त्यांना पाठवलं आणि मग त्यांच्यामध्ये असे जे नातेसंबंध हे जे फुलत जायला हवेत ना, त्याची ही सुरुवात असते. बरोबर आहे. मग तो एकमेकांना होणारा नकळतपणाने स्पर्श, या सगळ्यातून भावनिक आधी त्यांना एकमेकांबद्दल ओढ वाटायला लागते, प्रेम वाटायला लागतं, आणि मग त्याच्यातून त्यांचं जे एक नातं आहे जे फिजिकल पर्यंत जातं, ते हळूहळू करत अशा पद्धतीने फुलत जातं. त्यासाठी हे सगळे खेळ खेळले जातात की त्याच्यात एक सहजता यावी, किंवा थोडासा एक अवघडलेपण असतं, आपण म्हणतो ना, एक ऑकवर्डनेस असतो दोघांमध्ये ना, तो थोडासा कमी होण्यासाठी हे सगळे खेळ खेळले जातात. त्यामुळे त्याच्यात धांगडधिंगा न करता खरंच त्या दोघांनी ते कशासाठी आहेत हे नीट जाणून घेतलं पाहिजे. मग तिथे एकमेकांना खऱ्या अर्थाने जाणून घेतलं जातं. आणि जेव्हा तुम्ही फिजिकल पेक्षा तुम्ही जेव्हा दोघं जण भावनिकरित्या इथे एकत्र येता किंवा एकमेकांमध्ये जोडले जाताना, मग ते नातं सर खूप छान टिकतं पुढे. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप, जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही हा ऍक्ट करणार असता तेव्हा तो कुठेही कृत्रिमही नाही झाला पाहिजे. मग त्याबद्दलचं सुद्धा थोडंसं तुमच्या दोघांमध्ये आधी बोलणं झालेलं पाहिजे की कोणी त्यातलं एक्सपिरियन्स आहे किंवा नाही, हा भाग नाही. दोघंही नवीन आहात, अशा याने तुम्ही त्याच्यामध्ये जाताना त्याबद्दलचे काही तुमचे चुकीचे समज असतील, गैरसमज असतील, तर ते थोडेसे एकमेकांमध्ये बोलून क्लिअर केले गेले पाहिजे. बरोबर आहे. कारण अनेक लोकांमध्ये त्या सगळ्यांवरून खटके उडायला लागतात. तिथेच आधी म्हणतो ना की पायात जर भक्कम नसेल तर मग पुढे सगळी इमारतच डगमगायला लागते. तसं काहीसं त्यांच्या बाबतीत व्हायला लागतं. त्यामुळे, आणि मी तर सगळ्यांना कायम सांगते की इथे कोणालाही घरातल्यांचा, मित्रमंडळींचा, कोणाचाही सल्ला यात घ्यायचा नाही. यासाठी तुम्हाला मदत लागली तर जरूर तुम्ही तज्ज्ञांचीच मदत घ्या. बरोबर. की सेक्शुअलॉजिस्ट आहेत आपल्याकडे चांगले चांगले, त्यांची मदत घ्या तुम्ही. तिथे त्या लोकांकडे जाणं आवश्यक आहे. याला त्याला विचारून नाही, शेवटी तो तुमच्या दोघांचा नाही. प्रायव्हेट टाइम आहे. Yes. त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रॉपरली, तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय किंवा काही असं ऑकवर्डनेस येत काही असेल तर डॉक्टरकडे जा, सेक्सॉलॉजिस्ट कडे जा. नक्कीच. हे तुम्ही जे सांगितलं ना मॅम, हे असे व्हिडिओज मी भरपूर पाहिले, किंवा आमच्या गावाकडेही या प्रथा अजूनही आहेत. की असं होतं, दुसऱ्या दिवशी लग्नावरून आल्यानंतर सत्यनारायणाच्या आधी आहे तर ते आंघोळ केली जाते, लवंगचं पानचं हे होतं. पण आहे ना मॅम, हे तुम्ही जे बोलताय ना, हे 5-10 वर्षापूर्वी खूप कंटिन्यू हे केलं. आजकाल काय झालं ना, हे होतं, मी म्हणतो हे होतं, पण तो जो ऑकवर्डनेस घालवण्यासाठी या प्रथा केल्या जायच्या ना, आजकाल काय होतं ना की बऱ्यापैकी असं म्हणजे माहित नाही की याच्यात किती खरं आहे, बट यू ऍज अ मॅरेज काउन्सिलर तुमच्याकडे अशा भरपूर केसेस येत असतील की लग्नाच्या आधी जेव्हा प्री वेडिंग असतं, तर प्री वेडिंग आजकाल गोव्याला होतं किंवा कोणी आउट ऑफ इंडियाही जातं. मग तिकडेही त्यांच्यात फिजिकल व्हायचे चान्सेस असतात, किंवा हे फक्त प्री वेडिंग वाल्यांसाठी नाहीये, हे नॉर्मल कपलसाठी आहे की जे 6 महिन्याचं अंतर तुम्ही बोलले, किंवा काही काही कपलमध्ये 1-1 वर्षाचं अंतर असतं. त्याही पिरियडमध्ये यांच्यात फिजिकल होण्याचे चान्सेस असतात किंवा होतातही. हे योग्य आहे की अयोग्य आहे? कसं आहे ना सर, योग्य अयोग्य यामध्ये आपण न पडता, म्हणजे कारण कसं आहे, कितीही आपण म्हटलं तरी शेवटी हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे की त्यामुळे याच्यात आपण कोणाला चूक बरोबर नाही ठरवायचंय. पण त्याचे धोके काय आहेत हे मात्र आपलं सांगण्याचं काम आहे. येस, तर ते धोके असे आहेत की कदाचित परत एकदा, जसं लग्नानंतर या गोष्टी होऊ शकतात, त्या तुमच्या नकळतपणाने जर तुम्ही असे कुठल्या रिलेशनमध्ये आलात, तुमच्यामध्ये काही फिजिकल झालं, तर त्याच्यात तुम्ही लगेचच कुठलं तरी एक काय म्हणतो ना मत करून घेता एकमेकांबद्दलचं, आणि तो बरेचदा गैरसमजच असतो. किंवा कुठल्याही एक आपण दुर्दैव म्हणूयात की कुठल्या केसमध्ये जर हे लग्न मोडलं, किंवा हे जे आपण म्हणतो ना की सगळंच ते
फिसकटलं असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये त्रास दोघांनाही होतो, प्रचंड होतो, की ते त्या स्टेप म्हणजे फिजिकल पर्यंत गेलेले असतात. मग अनेकदा मी असंही बघितलेलं आहे की एकमेकांना थोडं ब्लॅकमेल केलं जातं, अशापर्यंतच्या घटना घडतात. त्यामुळे माझं असं म्हणणं असतं की जोपर्यंत तुम्ही कमिटेड नाही आहात, त्याला आपल्याकडे शास्त्रातही म्हणूनच सांगितलं गेलंय. आपण म्हणताना काय म्हणतो सर, की देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, म्हणजे काय तर तुमच्या या दोघांच्या नात्याला साक्षीदार आहेत ना तुम्ही. हे एकमेकांना बांधील होण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला साक्षीदार असून पण उपयोग नाहीये ना, तुम्हाला त्याच्यात कोणी सपोर्ट पण करणार नाहीये. म्हणूनच शक्यतो त्या गोष्टी फिजिकल ज्या आहेत त्या आधी करू नयेत. म्हणजे त्याच्यात न पडणं हे जास्ती योग्य आहे त्या दोघांच्या फ्युचरसाठी. आणि मला मान्य आहे की आता तेवढाही मोकळीक असते घरांमध्ये, तेवढी प्रायव्हसी मिळते घरांमध्ये. पूर्वी तेही नव्हतं. पण म्हणजे पूर्वी आपल्याकडे हे पण म्हटलं जायचं बघा, म्हणूनच की दोघांना एकटं नाही कुठे सोडायचं, कोणीतरी एक पिट्ट्या त्यांच्या मागे दिलेला असायचा. पण आता त्याची गरज पण आहे की दोघांनी एकटं भेटणं. पण एकटं भेटणं म्हणजे कुठे तर येस, कॅफेमध्ये भेटा तुम्ही किंवा अजून कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जा तुम्ही, पण कुठेही इतकी प्रायव्हसी आणि इतकी जवळीक पण नको की तुम्ही फिजिकल पर्यंत जाऊन गोष्टी कुठेतरी बिघडू शकतात. ह्या गोष्टी तुम्ही स्वतःच त्या बाउंड्रीज आखून घेतल्या पाहिजेत. येस, कारण शेवटी किती झालं तरी ती जी गोष्ट आहे ती जर लग्न करताय तुम्ही दोन नवीन व्यक्ती तर ती लग्नानंतर त्याचं एक वेगळा आणि त्यातलं जे एक नाविन्य आहे ना ते पण तुम्ही अनुभवा ना. बरोबर आहे. म्हणजे मी पण असं म्हणते की म्हणूनच तो 6 महिन्यांचा पिरियड मी का म्हणते सर, की ना पूर्वी असं घरांमध्ये होतं बघा की ती नवीन काकू घरात आलेली आहे, मामी नवीन नवरी जी आहे ना तिला सगळेजण असे तिच्या हालचालींपासून सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायचे, जज करायचे. आणि नवीन होतं त्या सगळ्यासाठी, सगळ्यांना अप्रूव्ह होतं त्या गोष्टीचं. पण आता ते राहिलेलं नाही, कारण ते काय म्हणतात हे काय वर्षभर घरी रोजच यायची की आता आम्हाला काही वाटत नाही ही काकू म्हणून नवीन आहे असंही होतं. त्यामुळे एक एक आपण म्हणतो ना की पुस्तकाच्या मागच्या पानापासून तुम्ही नका ना घाईनी वाचू नका ना, ते स्टेप बाय स्टेप जा, एक एक पान तुम्ही उलगडा त्याचं ना. असंच हे नातं फुललं पाहिजे असं मी म्हणते. कायम सांगते मी लोकांना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, त्यामुळे ह्याच्यात घाई नका करू तुम्ही. ह्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर करायच्या आहेत, पण ते हळूहळू फुलत जाऊ दे ना. फायनान्सवर येऊ मॅम थोडं. येस, हा मुद्दा जो आहे ना पैशांचा, हा सुरुवातीच्या काळामध्ये मॅरेजच्या खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. कारण काय असतं की आजकाल मोस्टली कपल हे दोन्ही कमवत असतात. येस, अगदी. नवरा पण कमवतो, बायको पण कमवते, आणि तिचा पैसा लग्नाच्या आधी हा तिचा पैसा असतो वैयक्तिक, आणि मुलाचा पैसा हा त्याचा पैसा असतो. दोघांचे वैयक्तिक आहे, त्यांना जिथे तो खर्च करायचा तिथे. पण एकत्र झाल्यानंतर मग याच्यावरून त्यांचे खटके उडतात की माझा पगार मला वाटेल तिथे खर्च करेल, आणि मुलगा म्हणतो की नाही हे लग्न झाल्यानंतर मग हा पैसा पण मग आपल्या संसारासाठी तू यूज कर. आपल्या संसारासाठी. याच्यात तुमचं ओपिनियन काय आहे? तुमच्याकडे अशा केस आल्यानंतर तुम्ही कसं त्यांना लोकांना कन्सल्ट करतात? येस, अगदी छान प्रश्न आहे सर हा, की खरंच मागच्या पिढीपर्यंत असं तुझा पैसा आणि माझा पैसा, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जर म्हणाल ना तर माझ्याही घरात अजून तुझा पैसा आणि माझा पैसा असं नाही, आपलं जे काही आहे ते आपलं. आपला हा शब्द खूप महत्वाचा आहे सर. आता आपलं हे राहिलेलंच नाहीये काही, तुझं तू माझं नाही, TTMM त्याला फार महत्व आलेलं आहे सध्या. पण अर्थातच मी असंही म्हणणार नाही की जर गरज आहे तर ती मुलगी जर कमवणारी आहे तर नक्कीच तिचा पूर्ण हा अधिकार आहे की तिनेच ठरवायचं की तिच्या पैशांचं तिने काय करायचंय पुढे. पण पहिली आपण प्रायोरिटीज त्याच्यामध्ये ठरवल्या पाहिजेत, किंवा आपल्याला कुठे गरज लागती आहे, किंवा आपला प्रत्येक गोष्टीत एक शेअर तर असला पाहिजे ना. माझं मी करते असं म्हणण्यापेक्षा सुद्धा प्रत्येक गोष्टीत आपला पण शेअर असला पाहिजे. मग तो भले अगदी 20%चा असेल की येस मी ठरवून घेतलेलं आहे की आपल्या संसारासाठी 20% मी माझ्या पगारातले देणार आहे, आणि मग बाकीच्या गोष्टी मी माझ्यासाठी खर्च करीन किंवा माझ्या घरातल्यांना मदत लागली तर करीन, जे काही तिच्या वैयक्तिक गोष्टी असतील. एखादीला इन्व्हेस्टमेंटची चांगली आवड असू शकते की व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि सगळ्या गोष्टी कुठेतरी छान इन्व्हेस्ट करून ठेवायच्या. कोणी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणारी एखादी महिला असू शकते. पण हे सगळं जेव्हा तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना मग त्यातले गैरसमज कमी होतात. मी अनेक घरांमध्ये असं बघितलेले, पुरुष सुद्धा आणि स्त्रिया सुद्धा, की त्यांचा ऍक्च्युअल पगार किती आहे हे सर माहिती नसतं कोणाला, दोघांना माहिती नसतं. एकमेकांचा पगार किती आहे हे माहिती नाही, इन्कम किती आहे हेच माहिती नसतं.
मग लपवून कुठेतरी सोनं घ्यायचं नवऱ्याला आणि ते ठेवून टाकायचं. अशा गोष्टींनी तुम्ही एकमेकांमधल्या काय म्हणता वादाला कुठेतरी आणखीन बरोबर आहे. सो हे करू नका ना. जे काही आहे तुम्ही कमवले, तुम्ही चोरी करून आणले का कुठून. माझं कायम म्हणणं असतं की त्याबद्दलचं सुद्धा तुमच्या दोघांमध्ये हा खूप संवाद हा मोकळा असला पाहिजे. आपण संवाद मोकळा पाहिजे. येस, मोकळा असला पाहिजे की हो आहे या गोष्टी आहेत, पण माझ्या डोक्यात ह्या गोष्टी आहेत. कधी मी ऍडजस्ट करीन, कधी तू ऍडजस्ट कर. उलट सुद्धा होऊ शकतं ना सर. कधीतरी तिला नवऱ्याच्या पैशांची गरज लागू शकते, कधी नवऱ्याला तिच्या पैशांची गरज लागू शकते, की एखाद्या महिन्यात काहीतरी प्लस मायनस झालंय बाबा, तर हा जो एक आपला भार आहे बाबा, हा EMI आहे, तर तो तू यावेळेला ऍडजस्ट कर किंवा काहीतरी कर. पण हे तुमच्यामध्ये तसं नातं पाहिजे, एवढं हेल्दी की तुम्ही हे ओपनली बोलू शकला पाहिजे. लपवालपी जिथे येते ना सर, तिथे गोंधळ सुरू होता. खोटं बोलणं आणि लपवालपी हे लग्नात नको, म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठल्याच नात्यामध्ये नसावे खरं तर. मित्राच्याही नाही किंवा नवरा बायकोच्या. येस, नवरा बायकोमध्ये तर अजिबातच नसावे, अजिबातच नको. खरे. आता मी अजून एक छान प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्हाला तर माहिती असेल, काही एक सिरियल होती मॅम, गोपी म्हणून काहीतरी होती ती, गोपी बेन समथिंग. त्याच्यात आहे ना एक कॅरेक्टर होतं, तर ती जी सून म्हणून त्यांच्या घरात आलेली होती ना, तर तिची आई तिला कंटिन्यू कॉल करायची आणि ही काय करायची, यांच्या घरात घडणाऱ्या ज्या घटना आहे त्या तिच्या आईला सांगायची आणि मग तिच्या आईमुळे यांच्या घरात प्रॉब्लेम व्हायचे. इथे कोणत्याच स्त्रियांनी ऑफेंड व्हायला नको. आय एम जस्ट, म्हणजे हे जे कारण आहे की आईमुळे संसार तुटला, आईमुळे प्रॉब्लेम झाले, असं खूप ब्लेम केलं जातं मुलीच्या आईला. हे कुठपर्यंत बरोबर आहे आणि तसं जर होत असेल तर काय तुमचं त्याच्यावर? इथे सर मी अजून एक थोडंसं ऍड करू इच्छिते की फक्त मुलीची आई इंटरफिअर करणारी नसते. अनेकदा मुलाची आई सुद्धा इंटरफिअर करणारी असते. मग त्यामुळे मी तर स्ट्रिक्टली सांगते की दोघांच्याही, म्हणजे आपण तर फक्त आईबद्दल बोलतोय, पण इतर कुठल्याच घरातल्या सदस्यांनी एका लिमिट नंतर किंवा त्यांच्या अगदी पर्सनल स्पेस मध्ये जायचंच नाही. डे टू डे लाईफ मध्ये ना मुलांनी आपल्या आईला सगळ्या गोष्टी सांगायच्या ना मुलींनी सांगायच्या. त्यांचा इंटरफिअरन्स वाढला तर तिथल्या तिथे आपण स्पष्टपणे त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे जर माझी आई असेल तरी मला सांगता आलं पाहिजे की आई नाही, माझ्या गोष्टी मी हँडल करते. किंवा मुलांनी सांगितलं पाहिजे की आई आम्ही दोघं त्या गोष्टी बरोबर हँडल करतो, तू यात पडू नकोस. किंवा कोणाचे वडीलही करणारे असतात. आपण फक्त ना म्हणतो तसं की मुलीच्या आईलाच प्रत्येक वेळेला टार्गेट केलं जातं किंवा तिच्याबद्दलच बरेचदा बोललं जातं. असं नाहीये सर. अनेक घरातले लोक असे आहेत की जे इंटरफिअर करतात. काही घरातले काय म्हणतात म्हातारे लोक असतात, म्हणजे वयोवृद्ध जे असतात, अगदी आजी आजोबा सुद्धा इंटरफिअर करणारे असतात. बरोबर आहे. आमच्या नातवाच्या संसारात काय चाललंय आम्हाला रोज कळलंच पाहिजे. मग तिच्याच प्रत्येक गोष्टीवरती आक्षेप घेणं, इथपर्यंतच्या गोष्टी घडतात. तो घरातल्या कुठल्याच सदस्यांनी एका लिमिट पेक्षा जास्ती त्या दोघांमध्ये पडायचं नाही. याच्यात त्यांना चूक कोणाची वाटते मॅम मला माहिती का? एक तर त्या मुलीची किंवा त्या मुलाची. जोपर्यंत तुमच्या दोघांमधले विषय हे तिसऱ्या व्यक्तीपर्यंत बरोबर तोपर्यंत तो बोलणार नाही. यांच्यापैकी कुणीतरी सांगतात, चुगल्या करतात आणि मग ते उलट मग ते वाढत सवय वाढत जातं. त्यामुळे प्रत्येक मुलीलाही आणि प्रत्येक मुलालाही कळलं पाहिजे की आपल्या दोघांमधली कुठली गोष्ट आपण बाहेर सांगायची. बरोबर. बाहेर म्हणजे मी अगदी म्हणते सख्ख्या बहीण भावंडांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या आजी आजोबांना किंवा इतरही नातेवाईकांना. किती मला जवळचा काका आहे सख्खा, किती जवळची मला काकू आहे, पण आपल्या दोघांमधल्या गोष्टी किती बाहेर सांगायच्या ह्याची मर्यादा पाहिजे. मी तर म्हणेन की त्या केसमध्ये नाहीच सांगायच्या कुठल्याच गोष्टी. अतिच काही होतंय किंवा जे हाताबाहेर जाते गोष्ट तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. पण तुमच्या दोघांमध्ये तुम्ही जेवढं सॉल्व्ह करून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या संसारासाठी आणि तुमच्या पॅरेंट्ससाठी पण चांगलं आहे. याच्यात अजून एक गोष्ट येते, असंही ऑब्झर्वेशन असतं मॅम की मुलगा आहे, समजा काय होतं ना की लग्न झाल्यानंतर कितीही झालं तरी तिची आई आहे, त्या मुलाची आई, तिचं सुनेवर थोडं जास्त प्रेम होऊन जातं किंवा त्यांचं एक चांगलं एक चालू असतं. याच्यामध्ये त्या मुलाची जी बहीण असते, म्हणजे ननंदबाई म्हणतो आपण, तर तिला ते थोडंसं जलस फील येतं, इनसिक्युरिटी येते की माझी आई तर आता यांचीच होऊन गेली किंवा हिचीच होऊन गेली. मग तीही कुठे कुठे प्रॉब्लेम करते. म्हणजे जेवढं मी रिसर्च करत होतो ना, तर मला या गोष्टी, मी काही लोकांशी बोललो तर असं जाणवलं की ती ननंदबाई पण थोडंसं या सासूला, म्हणजे तिच्या आईलाच जरा हे, त्यामुळे प्रॉब्लेम होता. तिनेही तिचं घर पाहावं, यांनाही याचं घर बघू द्यायला. आणि हे तुमच्याकडे अशी उदाहरणं आहे? हो, अनेक आहेत.
अनेक आहेत. म्हणून तर ही सगळी नाती अशी बदनाम झालेली आहेत ना सर, ही सासू सुनेचं नातं, नणंद भावजाईचं नातं. तर मी असं म्हणते की मी तर उलट म्हणते की प्रत्येक नंदेनी हे जाणून घ्यावं, कारण ती सुद्धा स्वतः एक संसार करत असते, ती या सगळ्या सिच्युएशन्स मधनं गेलेली असते, त्यामुळे तिच्या इतकं चांगलं तर कोणालाच माहिती नसतं. बरोबर आहे. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला जे वागतो बोलतो ना, त्यावेळेला आम्ही जेव्हा थेरपीज असतात किंवा कपल थेरपीमध्ये म्हणा किंवा ओव्हरऑलच जेव्हा फॅमिली काउन्सिलिंग असतं तेव्हा जर कोणाला असं बोलवावं लागतं घरातल्या एखाद्या विशिष्ट सदस्याला, तर तेव्हा हेच सांगावं लागतं की तुमच्या घरात तू या सगळ्या गोष्टी काय करतेस, तुझं तुझ्या नंदेबरोबरचं नातं काय आहे, तुझ्या नंदेबरोबर. आणि प्रत्येक जण ना आपल्या अनुभवाप्रमाणे चालत असतो सर. म्हणजे माझ्या आईचा जो तिच्या सासू बरोबरचा अनुभव असेल तोच मी धरून चालते. माझी आई मला तोच सांगणार आहे ना, तिचा वेगळा असा काय अनुभव आहे. तर प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती वेगळी असणार आहे ना. माझ्या आईची सासू जशी होती तशीच माझी सासू असेल असं नाहीये ना, ती वेगळी आहे. त्यामुळे आधी सगळ्यांनी हे ओळखून घेतलं पाहिजे की प्रत्येक नातं जरी सारखं असलं, म्हणजे नोंदे भावजेचं असलं किंवा सासू सुनाचं असलं, तरी सुद्धा प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यामुळे या गोष्टींमध्ये पडू नये. आणि मी पुन्हा एकदा फक्त मी नंदांनाच या बाजूनी दोष देणार नाही, तिथे आईची भूमिका खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. तिने सुद्धा काही गोष्टी आपल्या सुनेला योग्य वेळी समजून सांगितल्या पाहिजेत, काही वेळेला आपल्या मुलीलाही योग्य वेळी समजून सांगितल्या पाहिजेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे त्या दोघींचं नातं चांगलं आहे. म्हणजे नणंद आणि भावजे हे जे नातं आहे ते खूप छान राहील. आणि ते जर चांगलं राहिलं तर अख्खं घर चांगलं राहतं. बरोबर आहे. लग्न जुळताना ना वधूवर असतं आणि त्याच्यामध्ये बायोडेटा दिला जातो. हो, मी असे एक बायोडेटे पाहिले की ज्याच्यामध्ये असतं की मुलाचे आई वडील हे आमच्या सोबत राहायला नको. असे काही बायोडेटे, अपेक्षा असते ही मोठी. तुमचं काय मत आहे याच्यावर, की ही अपेक्षा कितपत योग्य आहे आजकाल जर आपण बघायला गेलं तर, की हे काळाची गरज आहे? नाही सर, मी स्वतः असं म्हणेन की ज्या मुली ह्या अशा अपेक्षा ठेवतात ना, तर मला कायम त्यांना एक विचारणं असतं की अशा मुलींनी, मी कुठेतरी वाचनात माझ्या हे आलं होतं, हे माझं वाक्य नाहीये पण माझ्या वाचनात असं आलं होतं की अशा मुलींनी खरंच एखाद्या अनाथ मुलाशी लग्न करावं, मग पण ते त्यांना करायचं नसतं. मग म्हणजे तुम्हाला सगळं हवंय पण ते दुरून हवंय. म्हणजे सासू सासरे हवेत पण ते फक्त ते लांब राहणारे हवेत, माझ्या बरोबर नकोत, माझ्या संसारात नाही. अशा गोष्टी कुठल्याही, मी म्हटलं ना की अनुभवातून मग तुम्ही जर डिसिजन घेतला की बाबा नाही जमत आहे आणि तुम्ही छान म्युच्युअली बाहेर पडणं, म्हणजे समजून तुम्ही वेगळं राहायला लागणं, हा भाग वेगळा आहे. पण आधीच ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. बरोबर आहे. की खरंच बाबा तुला त्रास होतोय कुठल्या लेवलला, जर नाहीच जमत आहे, तुमचे खूप रोज भांडणं होत आहेत, खूप मतभेद आहेत, तर तुम्ही तो सुद्धा निर्णय ना सर खूप एकत्र बसून सगळ्या फॅमिलीनी, असं माझं असं म्हणणं असतं कायम की भांडणानी रुसून कोणी घराच्या बाहेर पडू नये आणि वेगळं राहायला लागू नये. त्याच्यापेक्षा, कारण तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा त्याच सासू सासऱ्यांची गरज लागू शकते किंवा सासू सासऱ्यांना सुद्धा त्याच सुनेची गरज लागू शकते, तर लागतेच. आपण सगळेच लोक, आपल्याला एकमेकांची गरज ही लागतेच. कोणी माणूस असा एकटा जगात राहू नाही शकत सर. त्यामुळेच मी म्हणते की त्या गोष्टी सुद्धा तुमच्यात म्युच्युअली ठरल्या पाहिजेत. तुम्ही एकमताने त्या गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही व्यक्तीही न बघता आधी जेव्हा म्हणता की मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहणार नाही, मी उलट म्हणते की दोन चांगल्या आई वडिलांसारखं तुझ्यावर प्रेम करणाऱ्या किंवा घरातली तुझ्याच जबाबदारी घेणाऱ्या दोन चांगल्या व्यक्तींना तू मुक्तीयस मग. बरोबर आहे. असं सुद्धा होतं अनेक घरांमध्ये. मी आता बघितलेलं आहे. मी आता मध्यंतरी एक रील बघितली सर, इतकी सुंदर होती की ती सासू रोज डबा करून देते सुनेला. मी विसरले पण ते इतकी सुंदर रील आहे आणि छान ती सगळं तिचं डाएट फॉलो करत असते सासूने. आणि ती म्हणते की मी केलं तर उद्या तीच माझं म्हातारपणात करणार आहे, पण ते करण्याच्या अपेक्षेने सुद्धा मी करत नाहीये, पण मला त्याच्यात आनंद मिळतो. जोवर मला होणार आहे फिजिकली तोपर्यंत मी करणार आहे. हे दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. एक्झॅक्टली. आणि कधी कधी काय होतं ना की समजा सोबत राहून जर खूप एक्स्ट्रीम लेवलला पटत नाही, भांडणच होत आहे आणि ते शेवटी स्वभाव आहे, स्वभाव बदलून स्वभावाला औषध नाहीये असं मी वाचलंय कुठेतरी. तर ते नाही होणारे, सॉल्व्ह नाही होणारे. तर मग अशा वेळेस त्या मुलाने पण थोडंसं एक म्हणजे डिसिजन घेतला पाहिजे. तुम्ही जसं बोलल्या की जास्त भांडणं वाढण्यापेक्षा मग तुम्ही जाऊ द्या, मग ते ठीक आहे थोडं दूरच, तरी पण ते चुकीचंच आहे कुठे ना कुठे. मॅनेज जर नाही होते तर ते केलं ठीक आहे, म्हणजे बट ठीक आहे, बट आई वडील वागवले.
पण मी सांगू का सर, काही काही ना फॅमिलीज इतक्या छान राहतात ना, म्हणजे पुण्यातली अतिशय एक काय म्हणूयात आपण, माहितीतली अशी एक फॅमिली आहे माझ्या, आणि त्यांच्या 4 पिढ्या एकत्र राहतात सर. म्हणजे तिघी जावा, तिघी भाऊ असे एकत्र राहतात. सासू सासरे आहेत त्या घरामध्ये, प्रतिष्ठित आहेत असे. पण मला कायम हेवा वाटतो त्या घराचा बघितलं की, त्या कुटुंबाचा. पण सगळे अतिशय गुण्यागोविंदाने आनंदाने राहतात एकाच घरामध्ये. पण एक आहे सर, त्याचे बरेच रूल्स आहेत जे प्रत्येकाने फॉलो केले पाहिजेत ना. एकत्र कुटुंबात राहण्याचे पण काही, आणि त्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत, जे फायदे विसरतात बरेच लोक. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये सगळं तुम्हालाच करावं लागतं ना. बरं, मी म्हणते की, आणि आता जसं आपण म्हणतो की तुम्ही म्युच्युअली जरी वेगळं राहिलात ना, तर त्याच्यात सुद्धा तुम्ही अशा गोष्टी करा. अनेक कुटुंबांमध्ये सर मी हे पण बघितलेलं आहे की जवळजवळच घरं घेतात, एकाच फ्लोअरवर घेतात. हे छान आहे ना. म्हटलं तर तुम्ही एकत्र आहात, म्हटलं तर तुम्ही वेगळे आहात, म्हटलं तर तुम्ही अगदी 5व्या मिनिटाला एकमेकांच्या मदतीला येऊ शकता, आणि म्हटलं तर तुमची प्रायव्हसी आहे. अनेक सासू सासरे असे आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही, आता आमचा आम्हाला वेळ हवाय. सो ते हे पुन्हा एकदा, पण हे तुम्ही बसून ठरवल्याशिवाय होतच नाही. तुम्ही मनात जर आधीच ठरवून घेतलं आणि मग खूप दुरावा आला ना मनांचा सर, तर मग त्या गोष्टी नाही पुढे जुळून येत. ठीक आहे, आपण मॅम फॅमिलीवर बोललो, त्याच्यानंतर या गोष्टींवर बोललो. आता परत आपण नवरा आणि बायकोच्या प्रॉब्लेम्स कडे येऊ की मॅम, तुम्हाला रेड फ्लॅग्स काय वाटतात की हे रिलेशन कुठेतरी तुम्हाला असं वाटतं, तुमच्याकडे आलेलं कपल आहे की हे डिवोर्स पर्यंत जाणार आहे, असं समजतं तुम्हाला की हे खूप जास्त रेड फ्लॅग्स आहे, आणि मग तुम्हाला त्यांना त्याच्यातून बाहेर काढायला खूप जास्त टेन्शन येतं किंवा तुम्हाला थोडं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, असे कोणकोणते रेड फ्लॅग्स आहे? एकतर सर संवाद पूर्ण बंद झालेला असतो. एकाच घरात राहून? हो, एकाच घरात राहून मी अनेक कपल्स अशी बघितलीत की 2 दिवसाचा अबोला मी समजू शकते की ठीक आहे, नवरा बायको आहेत, पण महिना वर्षानुवर्ष बोलत नाहीत, 2-2, 3-3 वर्ष बोलत नाहीत असे कपल्स मी बघते ना. तेव्हा मला खूप, म्हणजे रेड फ्लॅगचे मी म्हणते पलीकडे गेलेलं ते नातं असतं की तिथे पॅचअप करणं किंवा पुन्हा ते एकत्र येणं फार अवघड असतं सर. फिजिकल त्या दोघांमध्ये काहीच रिलेशन्स नसतात अनेक वर्ष, तेव्हा तो एक रेड फ्लॅग समजावा की सुरुवातीला ती गॅप 2 महिन्यांची, 3 महिन्यांची, 4 महिन्यांची, 6 महिन्यांची, वर्षानुवर्ष ती चाललेली असते. फक्त नावाला म्हणून ते नवरा बायको, समाजाला दाखवायला म्हणून ते नवरा बायको एकत्र राहत असतात. अशी आपल्याकडे ना सर मध्यम वयाची जी लोक आहेत ना, हे ऑलमोस्ट 80% लोक आहेत. दुर्दैव आहे, आणि खरंच हे दुर्दैव आहे. दे आर नॉट, पण ते फक्त एका छताखाली राहतात. किती पासून पुढे म्हणता येईल मॅम तुम्हाला मध्यम म्हटलं तरी? 40 नंतरचे बरेच कपल्स आहेत सर. आता 40-50च्या एज ग्रुप मधले जे लोक आहेत ना, ते अनेक घरांमध्ये हे असं चित्र बघायला मिळतं. आणि पुन्हा एकदा की, कारण त्यांच्यामध्ये जे एक नवरा बायकोचं बॉन्डिंग आपण म्हणतो ना, पुन्हा एकदा सगळ्या गोष्टीचा जे पाया आहे, तो पायाच व्यवस्थित जर रचला गेला नसेल ना, तर पुढे हे सगळे गोष्टी दिसायला लागतात. त्यातले मेन 2 मी म्हटलं तसं मेजर जे रेड फ्लॅग्स तुम्ही म्हणाले हे 2 आहेत. संवाद आहे आणि फिजिकल नाहीये, तर हे 2 नाहीये म्हणजे मग संपलंच ना सगळं. मग काहीच राहत नाही ना, बोलणं नाही आणि टच नाही एकमेकांना, दॅट इज फिनिश्ड. ते नातंच नाही म्हणू शकत ना आपण. तुम्ही फक्त 2 व्यक्ती राहताय मग एकत्र, असं मी म्हणते. बरोबर आहे मॅम. लग्नानंतरचा अफेअर हा एक मुद्दा येतो की कॉर्पोरेट आहे किंवा कुठे, कॉर्पोरेटलाच दोष देऊन फायदा नाही आहे आजकाल, हे कुठेही होतं. तर ते तुम्हाला कसं कळतं की ते उदाहरण आहेत का तुमच्याकडे की असे? अनेक आहेत सर. आता सध्या तर हे मोठं कारण आहे नवरा बायकोंचं नातं बिघडण्यासाठीचं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे सध्या अगदी मोठं कारण आहे घटस्फोटाचं सर. पण हेही आहे की ते जे काही नातं आहे, नवऱ्याचं असेल, बायकोचं असेल, कोणाचंही दोघांपैकी असू शकतं, त्या नात्याला सुद्धा काहीच फ्युचर नसतं, हे सुद्धा त्यांच्या लक्षात येतं सर. ओके. पण म्हणतो ना आपण, ते धड तेही नातं सोडता येत नाही, याही नात्याला कुठे न्याय देता येत नाही, अशा कुठेतरी मधल्या एका त्या याच्यात ते अडकलेले असतात. अशी अनेक कपल्स मी आता बघते. पुन्हा एकदा की अशा नात्यामध्ये तुम्ही जेव्हा असता किंवा पडता असं आपण म्हणूयात, तर त्यावेळेला कसं असतं सर, हे कोणीही, मी असं त्याचं समर्थन नाही करणार, पण त्याला सुद्धा अनेक कारणं आहेत. जेव्हा आपण म्हणतो ना की मला एखादी गोष्ट, आपण लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो बघा की मला त्या लहान मुलांना घरात जर प्रेम मिळालं नाही तर ते बाहेर प्रेम शोधायला लागतं. ओके. मग ते त्याच्या टीचरमध्ये प्रेम शोधतं, आईचं,
तसं आहे ना सर, हे जेव्हा तुम्हाला घरात त्या गोष्टी मिळत नाहीत, मग कुठल्याही लेवलच्या असू देत, एक तुमच्या काय म्हणतात ना, समजूतदारपणाच्या असू देत, आर्थिक बाजूच्या असू देत, फिजिकल रिलेशनच्या असू देत, भावनिक असू देत, सगळ्याच लेवलात इथे कुठेतरी जेव्हा गोष्टी बिनसायला लागतात तुमच्या पार्टनर बरोबर ना, तेव्हा त्या गोष्टी तुम्ही बाहेर शोधायला लागता. त्यामुळे त्या गोष्टी जेव्हा बाहेर शोधतो, म्हणूनच मी म्हणते की ते बाहेर पडण्या अगोदरच तुमचं नातं आधी तुम्ही सुधारलं पाहिजे. जसं तुम्ही आता एक शब्द काढला की रेड फ्लॅग्स तुमच्या लक्षात येता क्षणास तुमचं नातं तुम्ही सुधारलं पाहिजे. आणि अनेकदा असंच होतं सर की हे बाहेरचं जेव्हा असं अनैतिक संबंध ठेवले जातात त्याला फ्युचर नाहीयेत. त्यातले ऑलमोस्ट 99.9% नाती जी आहेत त्याला फ्युचरच नाहीये ना. तुम्ही काय करणार मग? असं आहे का की येस त्याला पण फ्युचर आहे आणि मग तुम्ही दोघे वेगळे झालेले आहात? नाही, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या असतात, तुमच्या मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तुमच्यावरती. अनेक घरांमध्ये मी बघितलं की मुलं बाळं आहेत, ती तर तुम्ही अशीच सोडून देऊ शकत नाही. आणि या गोष्टी इतक्या एक्स्ट्रीम लेवलला सर गेल्यात की आता सध्या आपण जे समाजात सगळं चाललंय ते सगळं ऐकतो, बघतो की कुठेतरी मग या गोष्टी ना विकृतीकडे चाललेल्या आहेत. म्हणजे आपल्याला जे मिळवण्यासाठीचा जो एक अट्टाहास आहे त्याच्यासाठी आपण कोणाचा तरी जीव घेण्यापर्यंतच्या गोष्टी करतो. हो सर, हो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जे होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एज ग्रुप काय दिसतंय? म्हणजे कोणत्या एज नंतरचे जास्त लोक याच्यात जाणवले तुम्हाला? आणि स्त्री जास्त की पुरुष जास्त? असं काहीच नाहीये सर. नाही नाही, अजिबात नाही. आणि वयाची सुद्धा याला आता मर्यादा राहिलेली नाहीये. खूप कमी वयातले लोक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी लग्नाला 1 वर्ष झालेलं आहे आणि मग अशा अफेअर मध्ये आहेत असेही लोक बघायला मिळतात. मध्यम वयाचेही तेवढेच लोक आहेत. थोडेसे उतार वयाचे सुद्धा लोक आपल्याला बघायला मिळतात. उतार वयाचेही लोक आले म्हणजे 50 नंतरचे पण आले. 60+ वाले लोक सुद्धा आहेत सर. ओके. की जो एखादा कोणीतरी सिंगल असतं मग त्यातलं. म्हणून म्हटलं की सर या नात्यात पडण्यासाठीचे सुद्धा अनेक कारणं आहेत, अनेक कारणं आहेत जी आपण म्हणतो ती प्रत्येक वेळेला चुकीची कारणं आहेत असं मी म्हणणार नाहीये. पण आपल्याकडे हे नातं अजूनही अनैतिक समजलं जातं कारण की आपण कोणाला तरी ऑलरेडी एका नात्यात असतो आणि आपण कमिटेड असतो ना सर. सो याही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सॉर्ट आउट करता आल्या पाहिजे. त्यामुळे अशा नात्यात आपण पडताना, आणि बरेचदा हे कोणी ठरवून करतच नाही, हेही तितकंच खरंय, ऍक्सिडेंटली या गोष्टी होतात. त्यामुळे पण तरी सुद्धा आपण आपल्याला स्वतःला त्यातून कसं पद्धतीने बाहेर काढायचं हे जेव्हा आपल्याला समजत नाही त्यावेळेला सुद्धा मी पुन्हा सांगते की तिथे तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या, प्रॉपर थेरपी घ्या आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा जे तुमच्या दोन्हीही कुटुंबांसाठी चांगलं आहे. दोन्ही कुटुंब कुठली? ज्या व्यक्तीबरोबर तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल त्याही व्यक्तीच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या स्वतःच्याही कुटुंबासाठी सर. करेक्ट. कारण जेव्हा समजलं समजा आता त्या नवऱ्याला कळालं की त्याच्या वाईफचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि तेव्हा तर ते पूर्ण भूकंपच असतील तो, मग त्यावेळेस तुम्ही कसं कन्सल्ट करतात? तुम्ही काय बघतात की म्हणजे तुमच्याकडे अशी केस आली तर यावेळेस तो माणूस ऐकायच्या तयारीत नाही सर. मी हे सुद्धा बघितलं. आता माझ्याकडे एक 50 मधलं असं कपल आलं होतं. तर ते सेपरेट राहतात ऑलरेडी आणि ते जे म्हणजे त्यांचे पती आहेत ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला तयारच नाहीयेत. ते म्हणतात मी नाहीच करणार ऍक्सेप्ट, नाहीच करणार. आणि जेव्हा नाहीच करणार तेव्हा पुन्हा एकदा की त्याला अनेक कारणं होती की ते बाहेर जास्ती असायचे, बरेच 2-3 वर्ष सलग बाहेर परदेशात असणं, या सगळ्यामधून जो एकटेपणा त्या स्त्रीच्या आयुष्यात आला होता त्यातून ती अशा एका नात्यामध्ये गुंतली गेलेली होती. बरोबर. पण तिने जेव्हा हे सगळं किंवा त्यांच्याही लक्षात आलं, म्हणजे त्यांना लक्षात जेव्हा आलं काही गोष्टी तेव्हाच त्या सगळ्यामध्ये आणि प्रॉपर तुम्ही म्हणता तशा पद्धतीने सर स्फोटच झाला त्यांच्यामध्ये. आणि पण ते मात्र मी दुर्दैवाने मी पॅचअप नाही करू शकले कारण ते नाहीच म्हणाले, मी ही गोष्ट नाहीच ऍक्सेप्ट करू शकत. त्यामुळे ते म्हणाले की ज्या क्षणी मला हे कळलं होतं त्या क्षणीच मी माझ्या ठरवलं होतं की कंटिन्यू नाही करायचं. संसारच तुटला ना, संसारच तुटला. आणि म्हणाले की मी माझ्या मुलांची फक्त जबाबदारी घेईन पण मी तिला काही देणार नाही वगैरे इथपर्यंतच्या गोष्टी. आणि मग त्यांचं कोर्ट मॅटर सुरू झालेलं सर. ओके. हो, त्या केसमध्ये मात्र मी नाही करू शकले. पण सॉल्व्ह केल्या मॅम तुम्ही काही केस अशा की तुम्ही पॅचअप करून दिलं, मग ते कन्सल्ट कसं केलं तुम्ही, कसं तुम्ही ते काउन्सिलिंग केलं? आता याच्यामध्ये ना माझ्याकडे एक मुंबईचं कपल होतं आणि फार छान कपल होतं ते खरंच. आणि असंच पुन्हा एकदा नवऱ्याचं असं अफेअर होतं बाहेर आणि ते दोघही जण यायचे. पण एक आहे सर की इथे दोघांचीही इच्छा असणं खूप गरजेचं आहे. यातल्या एकाला जर वाटत असेल की आम्हाला हे आता नातं नाहीच टिकवायचंय तर थोड्या अवघड जातात गोष्टी. पण त्यांच्या केसमध्ये हे छान होतं की ते दोघांनाही
टिकवायचं होतं. आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं की माझ्याकडून हे घडलं झालं, काही काळापुरतं ते अफेअर होतं, माझ्याकडनं घडलं गेलं. पुन्हा एकदा त्याला कारण अनेक असतात. मी पुन्हा एकदा सांगते की याच्यात कोणालाही चूक आणि बरोबर ठरवणारे आपण कोणीही नाही आहोत. परिस्थिती असते ती. तर त्यांनी फक्त ती गोष्टी छान ऍक्सेप्ट केल्या. आणि मग त्याच्यानंतर मात्र त्यांनी माझ्याकडे जवळजवळ एक 20-25 त्यांची सेशन्स झाली दोघांची. आणि छान दोघांमध्ये पुन्हा पॅचअप झाला. आणि एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी हे शहरच सोडलं. हा, हे एक आणखीन छान झालं. त्यांचा डिसिजन होता तो की आपल्याला आता या शहरातच राहायचं नाही, त्या शहरात विशिष्ट राहून तिथे नोकरीच करायची नाही. म्हणजे पूर्णपणाने ते डिटॅच झाले त्या नात्यातून. आठवणी ज्या असतील सगळ्यात चांगल्या वाईट सगळंच. म्हणजे ते शहरच नको. हा खूप अवघड डिसिजन पण आहे. प्रॅक्टिकल विचार करता हा घेणं इतकं काय प्रत्येकाला शक्य नाही की बाबा अफेअर आहे कोणाचं म्हणून कळलंय म्हणून शहरच सोडणं. बरोबर आहे. पण ते दोघं जण खूप पॉझिटिव्ह होते, त्यामुळे त्यांनी खूप छान मला कॉपरेट केलं. आणि त्याच्यातून ते छान मधून मधून त्यांचा फोन येतो कधीतरी आणि सांगतात छान. एक मुलगा आहे त्यांना सर. ओके. तो त्यावेळेला माझ्याकडे जेव्हा ते यायचा तेव्हा तो काहीतरी 8-1 वर्षांचा होता. पण छान आहेत आता पण ते असंच खुशालीचा एखादा फोन करतात मला. ओके. यात कसं आहे ना, एक सोशली जर विचार केला ना, हो. तुम्ही कितीही सांगा, माणसाने जर केलं ही गोष्ट तर स्त्री माफ करून देते बऱ्याच वेळा. करतेच. पण जेव्हा स्त्रीकडून असं काही होतं त्यावेळेस माणूस माफ नाही करत. ही समाज पद्धती आपली. समाज पद्धती आहे, अजूनही आहे. कारण जेव्हा आपण बघतो तर माणूस हा बाहेरही कधी गेला एखाद्या स्त्रीकडे, दॅट इज ऍक्सेप्टेबल. ते खूप ग्राह्य धरलं जातं. डान्स बार मध्ये कोण जातात? पुरुष आहे, मॅरिड पुरुषही जातात त्याच्यामध्ये. समजलं जातं म्हणजे त्या एज ग्रुपचे असतात. काही काही स्त्रियांना तर माहिती असतं की आपला नवरा माहिती नसतं कुठे जातो हे सुद्धा माहिती नसतं सर. पण स्त्रीचं जर अशी गोष्ट समोर आली तर मग याच्यामध्ये तोच आहे. म्हणजे मी एक वेळेस विचारलं होतं माझ्या एका मित्राला की म्हणजे ही वॉज टेलिंग मी की अरे माझी एक फ्रेंड आहे असं तसं, नंतरचा विषय. तर मग मी त्याला विचारलं हे जर समजा तुझ्या वाईफने केलं तर मग काय? त्याचा चौताळा म्हटलं की अरे नाही, म्हटलं म्हणजे इफ यू आर डुईंग दिस आणि जर तुला कळलं तिचं तर मग तू काय करशील? अनुत्तरित होता. आणि हा प्रश्न प्रत्येक माणसासाठी अनुत्तरित आहे. मला असं वाटतं की हे शेवटी असंच आहे. आणि आता याच्यावरून मी अजून एक सांगू इच्छिते सर की आपल्याकडे ना अजून जेंडर प्रमाणे सगळ्या गोष्टी किंवा अजून एक आणि ना एक चुकीचा समज आहे की सगळ्या पुरुषांचं थोडंसं, आज मी मुद्दामून या मंचावर सांगू इच्छिते की लोकांचं असं म्हणणं असतं की सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत. कायदा हा फक्त आणि फक्त माणसाच्या बाजूने आहे असं मी सांगू इच्छिते. कुठल्याही ना स्त्रीच्या बाजूने आहे ना कुठल्याही पुरुषाच्या बाजूने आहे. अर्थात प्रत्येक कायदा यायला काय झालंय सर, कायदा कशामुळे आलेला आहे? आधी गुन्हा घडला म्हणून कायदा आलाय. त्याप्रमाणे एक कायदा येत गेलेला आहे. जसं पूर्वीच्या काळी महिलांवर खरंच खूप अत्याचार झाले होते किंवा डावरी जेव्हा होतं, आपण आपल्याला सगळ्यांना माहितीये की केवढा हुंडाबळीमध्ये अनेक बायका खरोखर बळी पडलेल्या आहेत त्या सगळ्याच्या. त्यामुळे तो कायदा आलेला आहे सर. त्यामुळे या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे गुन्हा घडलाय म्हणून त्याप्रमाणेचा कायदा आलेला आहे, आधी कायदा आलेला नाहीये. तसंच अनेक अजूनही आपल्या कायद्यामध्ये याही तरतुदी आहेत, ह्याबद्दल लोक जाणूनच घेत नाही. आणि मी जेव्हा माझ्या कोर्समध्ये हे शिकवते ना सर, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे मी प्रॉपर एक लॉयर बोलवते आणि त्यावेळेला मी सगळ्या लोकांना, माझ्याकडच्या विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण देते की तुम्हाला थोडीशी कायद्याची पण माहिती पाहिजे. काउन्सिलर म्हणून तुम्हाला कायद्याची थोडीशी ओळख पाहिजे की खरंच हा चुकीचा समज आहे की सगळे कायदे हे फक्त स्त्रियांच्या बाजूने आहेत. पुरुषांसाठी सुद्धा आहेत, पण तुम्ही कधी जाऊन बघितलेलंच नाहीये की आपल्याला काय करता येईल या गोष्टींमध्ये. सो असं काही नाहीये. याच्यावरती मी त्यामुळेच त्या निमित्ताने सांगू इच्छिते हे. तर फक्त कोणावरही अन्याय होता कामा नाहीये, एवढीच आपल्याकडे एक कायद्यामध्ये मुख्य तरतूद करून ठेवलेली आहे की कोणालाही, आपण म्हणतो ना की एखाद्या संन्यासाला फाशी दिली नाही गेली पाहिजे, ते पाप समजलं जातं आपल्या इथे. एखादा खरंच दोषी जो आहे तो एक वेळ सुटला तरी चालेल असं म्हटलं गेलं आपल्याकडे. जेव्हा
एक मिडल एज येतं हो. की ज्या एज मध्ये काय होऊन जातं ना की संवाद कमी का होतो किंवा काय की मुलांकडेच खूप जास्त लक्ष दिलं जातं. हो. म्हणजे जेव्हा मुलं आपले एक 10वी 8वी 9वी हो. नंतर असं वाटतं की त्यांची लाईफच चांगली झाली हो. म्हणजे मग दोन्ही काम करतंय किंवा नाही करतंय म्हणजे एकच व्यक्ती काम हम्म. तरी सुद्धा मॅम जो फोकस आहे सगळा आपल्या मुलाबाळांकडे हो, असतो. अगदीच. त्या मला असं वाटतं की तोही एक पिरियड आहे की ज्या पिरियडमध्ये नवरा बायको मध्ये थोडा दुरावा येतो इन केस ऑफ संवाद. हो, पण येस. त्या पिरियडमध्ये कसं सांभाळावं हो, यांनी? 40शीचा हा. अगदी बरोबर बोलताय सर. साधारणतः 40शी पासून ते 50शी पर्यंतचा. आणि याच्यात कसं असतं ना, तुम्ही तर फक्त मुलांची जबाबदारी म्हणतात, आम्ही तर सगळ्या बाजूने विचार करणार असतो. त्याच वेळेला घरातले कदाचित सासू सासऱ्यांची जबाबदारी आपल्याकडे आलेली असते, कारण ते थोडे थकलेले असतात, म्हातारे झालेले असतात, त्यांची जबाबदारी. यामध्ये ही जी मधली पिढी असते ना, यांचं खरोखर सगळ्या अर्थाने सँडविच झालेलं असतं. त्यामुळे त्यांना त्यांचा असा वेळच मिळत नाही. पण मी असं म्हणते की वेळ मिळत नाही ना, हे अगदी असं एक सोयीचं उत्तर लोकांचं झालेलं आहे सर. आपण जर ठरवलं ना, तर आपण 5 मिनिटाचा का होईना क्वालिटी टाइम जर एकमेकांबरोबर स्पेंड केला ना सर, तर त्या 5 मिनिटावरती तुम्ही पुढचे जे उरलेले 24 तास आहेत ते अतिशय उत्तमरित्या दोघे जण घालवू शकता. पण ते 5 मिनिटालाच तुम्ही महत्व नाही देत आहात ना, त्या 5 मिनिटांना सुद्धा तुम्ही कारणं देता. तर ती न करता छोट्या छोट्या, आम्ही जेव्हा आमच्याकडे कपल थेरपी सांगतो त्यावेळेला आम्ही हेच सांगतो, छोट्या छोट्याशा गोष्टी असतात ज्या सहज सगळ्यांनी करण्यासारख्या असतात. की रात्री झोपण्याच्या आधी कंपल्सरी दोघांनी एकमेकांशी बोला, 5 मिनिटं का होईना बोला. किंवा सकाळचा मी कायम सगळ्यांना सांगते की सकाळची एक चहा किंवा कॉफी ती सोबत झालीच पाहिजे. कुठलीही मग एक वेळ रात्री वॉकला तुम्ही दोघं जण एकत्र जा, अर्धा तासाचा तेवढा वेळ तो तुमचा असला पाहिजे. मग तिथे मुलं बाळ पण नाहीत ना तुमचे सासू सासरे, मग तुमच्या सगळ्या ड्युटीज पूर्ण करून तुम्ही जो तुमचा आहे तो तुमचा दोघांचा फक्त वेळ असला पाहिजे. पण तो तुम्ही द्या. तिथे तुम्ही कारणं द्यायची म्हणली तर मग अनेक कारण, की मला ऑफिसचं काम आहे, एखाद्या बाईने म्हणलं की मला अजून भांडीच घासायचे, मी अजून किचनच आवरलेलं नाही आणि सगळा पसारा तसा पडलेला आहे. ह्या गोष्टी नाही. कारणं द्यायला मग तुम्हाला अनेक कारणं रोज सुचतील. पण काहीही झालं तरी सुद्धा एक वेळ मी म्हणेन की माझं हे काम मी थोडंसं बाजूला ठेवेन, पण आम्ही दोघं जण आत्ता वॉकला जाणार आहोत 15 मिनिटांच्या, म्हणजे जाणारच आहोत. करेक्ट. हे करणं खूप आहे. आणि हे जेव्हा ते कपल करायला लागतं ना, किंवा एक आपल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आर्थिक नियोजन करून वर्षभरातून एकदा फक्त दोघांनीच जाणं. मी तर म्हणते त्यावेळेला मुलांनाही नाही घेऊन जायचं. फॅमिली ट्रिप तुम्ही करा, ती जरूर करा, पण तुमच्या दोघांशी अशी मी म्हणते एकच दिवसाची असली तरी चालेल, ती वन डे रिटर्न असली तरी चालेल, पण ती तुम्ही ठरवायला पाहिजे की आम्ही वर्षभरात एकदा तरी जाणार, किंवा आम्ही 6 महिन्यातून दोघं एकदा तरी डिनरला आम्ही बाहेर जाणार, तिथे कोणीच नसणार आहे आमच्या बरोबर. मग महिन्यातनं प्रत्येक वेळेला तुम्ही जा ना सगळ्या फॅमिलीला घेऊन, पण 6 महिन्यातला एक दिवस तुमचा दोघांचा डिनरचा असला पाहिजे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप महत्त्वाचं. काय आता मुलाबाळांमुळे मग ते दोघांमधलं संभाषण नाही होत, ते सगळं फोकस त्यांच्याकडेच असतो. आणि त्यामुळे थोडा स्वतःसाठी पण कपलने वेळ काढला पाहिजे. आणि कपल थेरपीमध्ये आम्हाला हेही सांगायला लागतं सर की त्या डिनरमध्ये कुठेही अरे मी आज अभ्यासच घ्यायची राहिले, मग आता ह्याचं कसं, तो अरे ऐकतच नाही बघ, अभ्यासच करत नाही मुलगा, मुलगी ऐकतच नाही, हे कुठलेच टॉपिक नाही असले पाहिजे, अजिबात नाही. आपण पाहिलंय मॅम की कपल जे असतात, आपण पाहिले की एका पिरियड नंतर काय होऊन जातं ना की अशी एक एक्झाम्पल्स आहे की त्या स्त्रीने फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन जीव दिला, किंवा त्या पुरुषाने फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन जीव दिला. आता आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपली कोणती तत्वजीव आहे, ती सिच्युएशन न येण्यासाठी तुम्हाला जर समजतंय मॅम, म्हणजे ऍज अ काउन्सिलर मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही त्या कपलला कधी सांगतात की बाबा सेपरेट होऊन जा, कारण जर ते कंटिन्यू राहिले तर त्याचं रूपांतर अशा कोणत्या तरी गोष्टीत घडणार आहे. हा खूप छान प्रश्न आहे सर, की एक काउन्सिलर म्हणून माझा पहिला प्रयत्न काय असतो तर तो संसार वाचावाच, टिकलाच पाहिजे तो, आणि चांगल्या पद्धतीने ते दोघं पुढे गेले पाहिजे. पण अनेक अशा गोष्टी असतात ना की त्याच्यामध्ये मी म्हणेन की धोकाच जास्ती असतो ते नातं पुढे नेण्यासाठी, जे तुम्ही आत्ता बोलून दाखवलं की आपल्याला कुठेही त्या नाते पुढे जाण्याचा धोका जाणवला, त्याला 2-3 गोष्टी आहेत. एक तर कुठल्या सर, तिथे जर दोघांपैकी कोणीही मानसिक दृष्ट्या थोडंसं आजारी असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अनस्टेबल असेल, कुठला तरी आजार मानसिक त्याला असेल, किंवा फिजिकली अब्यूज करणं, मारतात पण अजून मारतात. आणि हे सर मी इथे पण पुन्हा सांगू इच्छिते की फक्त
बायका मारतात, पुरुष मारतात असं नाही, अनेक बायका सुद्धा पुरुषांना मारतात, हे सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे सर आता. हो हो. आणि हा एक प्रकारचा अत्याचार आहे. अरे बापरे. जिथे अत्याचार होतोय ना तो कोणीच सहन करू नये. त्या नात्यात मात्र काहीही अर्थ उरलेला नसतो सर. त्यामुळे तिथून मात्र बाहेर पडावं आणि जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही बाहेर पडणं खूप आवश्यक आहे. आणि मी पुन्हा इथे आज ह्या माध्यमातून सांगण्याची खूप माझा प्रयत्न आहे कळकळीचा, की कोणीही एकमेकांवर खोटे आरोप करू नका. फक्त डिवोर्सच्या वेळेस डिवोर्सच्या वेळेला बरोबर. म्हणजे खूप इम्पॉर्टंट मुद्दा सांगितला. म्हणजे आणि तुम्ही सर कसं आहे ना, शेवटी काही म्हणलं तरी तुम्ही खोटे पडता हे पण आहेच आहे. त्यामुळे तुम्ही खोटा कुठलाही आरोप करू नका कोणावरही, की हा मला फिजिकली अब्युज करतोय किंवा ही मला करतेय, हे अशा कुठल्याही गोष्टी सांगू नका. किंवा एक वेळ खरंच तुमच्यामध्ये जेन्युअनली जे कारण तुम्हाला खटकत असेल तेच तुम्ही तिथे सांगा. त्याच्यातून मार्ग निघतोय का हे आता आपल्या कायद्याच्या दृष्टीने ही सुद्धा तरतूद आहे की तुम्हाला कंपल्सरी जरी तुम्ही आता गेलात डिवोर्ससाठी तर तुम्हाला लगेच तातडीने डिवोर्स दिला जात नाही सर. नाही, तुम्हाला सगळ्यात आधी काही कंपल्सरी सेशन्स घ्यावी लागतात काउन्सिलिंगची. कारण आपल्या कायद्यात पण अशीच व्यवस्था आहे सुरुवातीला की हा संसार जेवढा टिकेल तेवढ्याचे प्रयत्न करणे, आणि मग एकदा काउन्सिलरचा रिपोर्ट आला की याच्यात काही घडू शकणार नाहीये तर मग ती केस पुन्हा कोर्टाकडे जाते आणि मग पुढे ती प्रोसेस सुरू होते तुमच्या डिवोर्सची. पण डिवोर्ससाठी मी म्हटलं तसं की अत्याचार फक्त जिथे होत असेल, फक्त अत्याचार आणि खरा अत्याचार, तरच फक्त तुम्ही वेगळं होण्याची आवश्यकता आहे. त्या केसमध्ये मात्र मी सांगते की बाई ग, हा अत्याचार सहन करू, किंवा एखाद्या पुरुषाला सुद्धा सांगते की अशा पद्धतीचा तुम्ही अत्याचार सहन करू नका जिथे तुम्हाला खूप मानसिक त्रास होतोय. किंवा जसं आता मी म्हणलं जसं की मानसिक आजार आहे कुठला, तर एखादा मनुष्यच खूप विकृत आहे, विचित्र आहे जो, आणि खूप गोष्टी आहेत सर अशा. आपल्या आता इथे मी अनेक गोष्टी अशा ओपनली सांगू पण शकत नाही, इतक्या भयंकर लेवलच्या काही गोष्टी असतात. अरे हो, म्हणजे जी प्रॉपर विकृतीच असते, म्हणजे तिथे सगळ्याच मेंटली गोष्टी डिस्टर्ब झालेल्या असतात. मग अशा केसमध्ये सुद्धा त्या स्त्रीने किंवा पुरुषांनी त्या लग्नाच्या बंधनातनं मोकळं व्हावं सर, हे मात्र मी नक्की सांगू इच्छिते. तुम्ही जे मानसिक आजार बोलले मॅम, तर तुम्हाला असं वाटतं का लग्नाच्या आधी त्या दोघांनी एकमेकांच्या मेडिकल टेस्ट केल्या पाहिजे? हो हो, अनेक लोकांमध्ये टेस्ट इम्पॉर्टंट वाटतात. हो, एक काही ठराविक टेस्ट असतात त्या करून घ्याव्या तुम्ही. एक जनरल जो एक बॉडी चेकअप असतो तसा तुमचा बॉडी चेकअप केला जातो. IQ टेस्ट असतात, त्या सुद्धा बरेच जण करून घेतात हल्ली. तुमच्यामध्ये याबद्दल सुद्धा सगळा मोकळा संवाद असला पाहिजे. आणि कोणीही इथे अशा टेस्ट करणार म्हणजे आम्ही नाही करून घेणार किंवा अशा गोष्टी न करता एकमेकांना सहकार्य करावं दोन्ही कुटुंबांनी तिथे, आणि या गोष्टी करून घेणं आता खूप आवश्यक आहे सर. अनेक ठिकाणी मी हे सुद्धा बघितलं आहे की जरी ही डिप्रेशन सारख्या एका अवस्थेतून बरी झालेली एखादी व्यक्ती असेल तरी सुद्धा ती जेव्हा लग्नासाठी तयार होते किंवा पुढे बरी होऊन 2-3 वर्ष त्या घटनेला घडून गेलेली असतात, पण तरी सुद्धा ती मोकळेपणाने सांगणं समोरच्या पार्टीला हे खूप आवश्यक असतं. कारण फ्युचरमध्ये पुन्हा एकदा तो आजार डोकं वर काढण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात सर. बरोबर. आणि लोक असं म्हणतात की नाही ठीक आहे ते होऊन गेला, आता काही असं होणार नाही, घडणार नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल लपवलं जातं, सांगितलं जात नाही. तर अशी कुठलीच लपवाछपवी नाही करायची सर, जे ते क्लिअर पाहिजे, जे आहे ते क्लिअर सांगितलं पाहिजे. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद मॅम की हा जो पॉडकास्ट होता, मला वाटतं की आपल्या चॅनलवरचा पहिला असा पॉडकास्ट आहे की इतक्या सोशल विषयांवर आपण इतकं डीप बोललोय. हा विषयच असा आहे की खूप लेंदी विषय, खूप वास्ट आहे, खूप गोष्टी याच्यामध्ये. मला वाटतं कमेंट करा तुम्ही की तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम्स वाटतात समाजामध्ये आहेत की ज्यामुळे लग्न तुटतायत किंवा डिवोर्स होत आहे. आणि ज्याही लोकांना जसं मॅमचं म्हणणं असतं की तुम्ही स्वतः शिकून घ्या, म्हणजे तुम्ही तुमचंही मॅरेज, तुमच्या मित्रांचं, तुमच्या फॅमिलीमधल्या तुमच्या मुलांचं, प्रत्येकाचं मॅरेज तुम्ही सांभाळू शकता. कारण तुटण्यात अर्थ नाही, जोडण्यातच अर्थ आहे. तर डिस्प्लेला मॅम आपण नंबर लावलेलाच आहे. तर ज्याही लोकांना कन्सल्ट करायचंय किंवा मॅम कडून पूर्ण मॅरेज काउन्सिलिंग काय असतं ते स्वतः शिकून घ्यायचंय तर ते कॉल करू शकतात. मॅम, तुम्ही जाता जाता आपल्या ऑडियन्सला काय सांगाल की त्यांचं जे लग्न आहे, जे मॅरेज आहे, ते अजून छान टिकलं पाहिजे आणि चांगलं संबंध आहे? मी असं म्हणेन सर की याच्यामध्ये ना संवादापेक्षा सुसंवाद असला पाहिजे, ज्याला आपण हेल्दी टॉक म्हणतो, ज्याच्यामध्ये सगळंच आलं. हेल्दी म्हणजे मग तो मोकळाही असला पाहिजे, खूप ट्रान्सपरन्सी पण त्यामध्ये असली पाहिजे. सगळ्याच गोष्टींवरती फक्त सोल्युशन एकाच गोष्टीने मिळू शकतं सर, ते म्हणजे संवादामधूनच. बरोबर. त्यामुळे तो मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मोकळा संवाद ठेवा तुमच्या प्रत्येक नात्यामध्ये, आणि नातं दुरुस्त करण्यासाठी प्रत्येकाने एक तरी चान्स द्या.
मग ते नातं नवरा बायकोंचं असू देत किंवा इतर तुमच्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याबरोबरच नातं असू देत, पण एक चान्स तुम्ही दिला पाहिजे. दिलाच पाहिजे. ते नातं पूर्ण तोडण्याच्या आधी तुम्ही एक चान्स द्यायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.